हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. पण आज एक दुःखद बातमी आपण टीव्हीवर सर्वांनीच पाहिली आहे, ऐकली आहे, वाचली आहे. संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी चालू होती. वेगवेगळी चर्चासत्रांचे आयोजन केलेले होते. कर्तृत्ववान महिलांचा गौरव, सत्कार, सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते. असे अतिशय उत्साहाचे वातावरण असतानाच नाशिकमध्ये राहणाऱ्या गंगापूर रोड येथील एका उच्चभ्रू वस्तीत एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची बातमी येते. डॉक्टर मनीषा निलेश जेजूरकर या प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर होत्या आणि या डॉक्टर महिलेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आधी 2 दिवस म्हणजे 6 मार्च रोजी 11:30 ते 12:30 या दरम्यान आत्महत्या केली. पुणे, फलटण, छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर महिलांच्या आत्महत्येच्या बातम्या ताज्या असतानाच आणखी एक घटना घडली आणि मन खिन्न झाले. सर्वसामान्यांना काही अडचण आली, काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर आपण डॉक्टरांकडे जातो. त्यांच्याकडे बघून आपल्याला फारच छान वाटते. त्यांचं जीवन किती सुखी, समृद्ध, समाधानी, वैभवशाली आहे असे आपल्याला वाटते. या डॉक्टर महिलेचे पती डॉक्टर निलेश जेजूरकर हे मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांचे म्हणे त्यांच्या सहकारी डॉक्टर महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. हे महाशय स्वतः मानसोपचार तज्ज्ञ असून सुद्धा बायकांना या विवाहबाह्य संबंधाचा किती त्रास होतो याची कल्पना नसावी का? का वासनेपुढे तुमचे वैद्यकीय ज्ञानही तोकडे झाले? आपल्या पत्नीचा त्रास, तिच्या स्वभावातील बदल हे काहीच लक्षात आले नसेल का? की वासनेपुढे त्याच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली असेल? याचा ताण सहन न होऊन डॉक्टर महिलेने आपले जीवन संपवले. ज्या महिलेकडे सगळा समाज आदराने पाहतो, कर्तृत्ववान समजतो, तिने तिच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ नये? का ती महिला त्या बाहेरखेली पतीला सोडून गेली नसेल? स्वतःचे वेगळे घर का केले नसेल? समाज काय म्हणेल याला ती घाबरली असेल का? नक्कीच. स्त्रीचं मन हे अतिशय कोमल, हळवं असतं. कोणतीही गोष्ट तिच्याकडून सहज सोडून देणं शक्य होत नाही. संसार मोडण्याची कल्पना तर ती शक्यतो करीतच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ती लढत राहते. पण डॉक्टर ताईंनो, तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या आहात. तुमची स्वतःची ओळख असते. तुमचं स्वतःचं करिअर आहे. सामान्य स्त्रियां इतक्या अडचणी तुम्हाला नक्कीच येत नसतील. आल्या तरी त्यावर मात करता आली पाहिजे. आपण फक्त पुस्तकी शिक्षण घेतो का? आपल्या जीवनाचे व्यवस्थापन, ताणतणावाचे व्यवस्थापन आपण करू शकत नाही का? खरंच विचार करायला लावणारी घटना आहे बघा. आपण 21व्या शतकात प्रगत समजायला लागलो. पण याला प्रगती म्हणायची की अधोगती हेच समजत नाही. विवाहबाह्य संबंधामुळे अशा अनेक घटना घडतात. अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. अशी घटना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरच्या घरात घडावी हे त्याहूनही अधिक दुर्दैवी आहे. एखाद्या विवाहित पुरुषाच्या आयुष्यात येताना स्त्रियांनी आणि तितकाच पुरुषांनीही विचार करावा. दुसरे स्त्री सुद्धा डॉक्टरच आहे. स्त्रीचे शत्रू स्त्रीच आहे असे आपण म्हणतो, पण दोघेही तितकेच जबाबदार आहेत. लग्न झाल्यानंतर जबाबदारीने वागणे हे प्रत्येकाचे इति कर्तव्य आहे. ती कर्तव्ये पाळली गेलीच पाहिजे असे मला वाटते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते? कमेंटमध्ये नक्की लिहा. समाजामध्ये आपल्या आजूबाजूला
काय घडतं हे थोडंसं आपण डोळसपणे पाहायला पाहिजे. आपलं सुद्धा ते कर्तव्य आहे आणि आपण आपल्या आरोग्याची, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी आपण घ्यायला हवी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबले नसेल तर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.